अभियानाअंतर्गत दिघा येथील दीपिका मोटार ट्रेनिंग स्कूलचे संचालक अनुप अचरेकर यांच्या माध्यमातून रिक्षा चालक आणि समाजसेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला वर्गासाठी हळदी कुंकू समारंभ आणि रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षक दीपाली जाधव, हिंदमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश ढेरे, समाजसेवक सविता साळवे, दादा सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी आपल्या मार्गदर्शनपर वक्तव्यात मोटार वाहन निरीक्षक दीपाली जाधव यांनी वाहन चालवताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, आवश्यक कागदपत्रे सोबत असावीत, महिलांनी कशा प्रकारची रिक्षा चालवताना सुरक्षता बाळगावी याविषयी सूचना व माहिती दिली। त्याचप्रमाणे महिला रिक्षा चालकांनी देखील आपल्या मनोगतात रिक्षा चालवताना येणाऱ्या समस्या मांडल्या। तसेच यावेळी महिलांना हळदी कुंकवाचा वाण आणि भेटवस्तू देण्यात आल्या। त्याचप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत रिक्षावर स्टिकर लावून जनजागृती रॅली ही दिघा तलाव ते ऐरोली पटणी रोड अशी काढण्यात आली। तसेच अनुप अचरेकर यांनी हिंदमाता विद्यालयास 50,000 रुपयाचा धनादेश देऊन आपले सामाजिक कार्य पार पाडले। याविषयी मोटार वाहन निरीक्षक दीपाली जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, आज इथे खूप एक सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। दरवर्षीप्रमाणे जानेवारी हा महिना आपण एक रस्ता सुरक्षा अभियान राबवत असतो आणि त्या अभियानाअंतर्गत आज दीपिका मोटार ट्रेनिंग स्कूल यांचे जे संचालक आहे अनुप अचरेकर दादा यांच्यातर्फे आज हळदी कुंकू समारंभ आणि खास महिलांसाठी एक रस्ता सुरक्षा प्रबोधन हा एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे त्यामध्ये प्रतिसाद नोंदवलेला आहे आणि महिलांचे जे काही प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांवर आज चर्चा इथे करण्यात आलेली आहे आणि एका उत्कृष्ट महिला चालक कसं असलं पाहिजे या संदर्भात संबोधित करण्यात आलेलं आहे।